महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपणा सर्वांना हे नवीन वर्ष 2026 सुखात समृद्धीचे आणि भरभराटीचे समाधानाचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता आपण हवामान अंदाजाबद्दल बोलूया. भारत हवामानशास्त्र विभाग व कृषी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आगामी हवामानविषयक आकडेवारीच्या अंदाजावरून महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीजवळ किंवा त्या भागामध्ये 1014 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील, तर पूर्व विदर्भावर 1016 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील बुधवारी आणि गुरुवारी 7 व 8 जानेवारीला. त्यानुसार पूर्व विदर्भात थंडीचे प्रमाण तीव्रता या 2 दिवसात अधिक राहील, तर पश्चिम किनारपट्टी जवळच्या भागात तुलनेने ती थंडीची तीव्रता कमी राहील. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर 1016 हेक्टोपास्कल, तर पश्चिमच्या किनारपट्टीच्या भागावर 1012 ते 1014 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागात थंडीचे प्रमाण अधिक, तर पश्चिम भागात किनारपट्टीच्या भागात तुलनेने ते कमी राहील. शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर 1014 हेक्टोपास्कल, तर पश्चिमेकडील भागावर 1012 हेक्टोपास्कल इतका मध्यम स्वरूपात हवेचा दाब राहील. त्यामुळे त्या दिवशी शनिवारी थंडीचे प्रमाण सर्वसाधारणच राहील. मात्र या सर्व 4 दिवसापैकी 9 आणि 10 जानेवारीला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. त्याला कारण पण तसंच आहे. वाऱ्याचाच अशी वेग पण काही ठिकाणी वाढेल, काही ठिकाणी साधारण राहील. तर ढगाळ हवामान जिथे हवेचे कमी दाबाचं क्षेत्र असेल तेथे ढग जमतील आणि अल्पशा पावसाची शक्यता निर्माण करतील. आता हे कशामुळं घडतं आहे, तर वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आहे आणि बाष्पयुक्त वारे आपल्या दिशेनं येत आहेत, त्यामुळं ढगाळ हवामानाची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात बोलूयात. आता ऊसाची तोडणी चालू आहे. पाचट मोठ्या प्रमाणात निघते. त्या पाचटाचे तुकडे करायचे असतील तर ट्रॅक्टरच्या जोडलं जाणारं यंत्र पाचटाचे तुकडे करणारं त्याने तुकडे करून घ्यावेत, म्हणजे त्याचं आपल्या दृष्टीनं खत पुढच्या या ऊसाच्या पिकालाच होईल तयार. खोडवा ऊसाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे, म्हणजे खत योग्य प्रकारे घालावे आणि व्यवस्थापन नीट करावं. आता आंबा मोहराची काळजी घेण्याची फार गरज आहे. उन्हाळी हंगामात आपण भेंडी, कलिंगड, टरबूज, खरबूज याशिवाय भोपळा, दुधी भोपळा या भाज्यांच्या बरोबरच दोडका, गवार ह्या सर्व बाबतीत आपण जमिनीची पूर्वमशागत तयारी करावी आणि लागवडीची हंगाम 15 जानेवारीपासून सुरू होतो आहे, त्यामुळं त्या दिशेनं आपण लागवडीचं पण नियोजन करावं. आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया. आता बटाटा लागवड जानेवारी महिन्यात करावी का, असा एक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांनी मला विचारला आहे. बटाट्याची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात प्रामुख्याने केली जाते. त्याला कारण बटाटा पिकाला थंड हवामान मानवतं. आता जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होतो आहे आणि या दरम्यान आपण लागवड केली तर जानेवारीची थंडी मिळेल, फेब्रुवारीची मिळेल, मार्चचा काही भाग 4 दिवसाचा मिळेल, पण त्यापुढं उष्णता अधिक राहील आणि त्यामुळं मग त्याचा हा जे बटाटे पोसण्याचा जो भाग आहे त्याच्यावर परिणाम होईल. आपणच निर्णय घ्यावा त्या बाबतीत. मग फेब्रुवारी मार्च महिन्यात नाशिक भागात हवामान कसं राहील हा एक प्रश्न विचारला आहे. फेब्रुवारी महिना अखेरीसपर्यंत हळूहळूवारपणे थंडीचं प्रमाण कमी होत जाईल, कारण आता उत्तरायण सुरू झालं आहे. 4 मार्चच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचं जाणवेल. सूर्यप्रकाश चांगला राहील, थंडी संपलेली असेल. मार्च महिन्यात उष्णताही वाढेल. उन्हाळी तिळाची पेरणी केव्हा करावी? उन्हाळी तिळाची पेरणी
पर्यंत कधीही करा. आता 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीमध्ये करा. पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल का? हा अनेक लोकांच्या शेतकरी बांधवांच्या मनामधला प्रश्न आहे आणि त्याबाबत मी वेळोवेळी माहिती दिलेली आहे की मी जे तयार केलेलं पेटेंट असलेलं माझं मॉडेल त्याच्यामध्ये 15 स्थानिकांचा गेल्या 30 वर्षाचा डेटा मी भरलेला आहे आणि त्याच्यावरून मॉडेल तयार केलेलं आहे, पेटेंट तयार केलेलं आहे. आता त्याला जर या वर्षाचा मार्च एप्रिल मेचा हवामानाचं आकडेवारी भरली की आपल्याला यावर्षी दुष्काळ आहे का, यावर्षी सर्वसाधारण सरासरी एवढा पाऊस आहे ह्या 15 स्थानिकांमध्ये, याशिवाय अतिवृष्टीचं वर्ष आहे का, हे सगळं समजतं. तेव्हा आता आपण जे कोणी अंदाज देत आहेत ते शास्त्रोक्त अंदाज नाहीत असं समजून तुम्ही त्याच्यावरती फार विश्वास ठेवू नका. शांत राहा. आपल्याला सर्व माहिती वेळोवेळी आपल्याला मिळणारच आहे आणि हाही अंदाज मी देणारच आहे. त्याशिवाय आता तिळाच्या नवीन जाती सांगा असं एक मला विचारलं आहे. तिळाच्या अनेक जाती आहेत. TKG 21, TKG 22, TKG 55, शुभ्रा, सावित्री, JLT 408, श्वेता. उन्हाळ्या हंगामातल्या जातीसाठी TMV 7, VRI 4, VRI 5, शुभ्रा या चांगल्या जाती आहेत. आपल्याला कोणत्या जाती उपलब्ध होत आहेत ते आपण पाहावं आणि त्यानुसार आपण निर्णय घ्यावा. याशिवाय मला जे काही शेतकऱ्यांचे अभिप्राय आलेले आहेत त्या अभिप्रायाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता बहुतांशी शेतकरी बांधवांनी मी दिलेले अंदाज अचूक असतात. माहिती खूप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, फायदेशीर आहे असं मला कळवलं आहे. मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. त्याशिवाय मला या नवीन वर्षाच्या दृष्टीनं शुभेच्छा ज्या बांधवांनी दिल्यात त्यांची नावं थोडक्यात वाचतो. दिलीप देशमुख, विठ्ठल सामंत, जयवाल, तुकाराम मेत्रे, मनोहर गुडाधे, मंगेश निकम, ज्ञानेश्वर आंधळे, रुपेश पावले, मल्लक्काप्पा निंबाळे, लक्ष्मण नागरे, दगडू पाटील, सोनल कुंजीर, गायक डांगे, प्रशांत यजगिरे, स्वप्नील पाटील, बाळासाहेब खर्डे, गोपीनाथ वांडेकर, बाळासाहेब लांडे, मुकुंद टेकाळे, भिकाजी दंडाळे या सर्वांनी मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात, मला धन्यवाद दिलेत. मी त्यांचा खरोखर आभारी आहे. आणि त्यानंतर मला ज्या शुभेच्छा दिल्यात त्यामध्ये जे हे नवीन वर्ष सुखा समृद्धीत जावो वगैरे बहुतांश शेतकऱ्यांनी दिलेले आहेत मला. तर त्याच्यामध्ये अनेकांची नावं मी आत्ता वाचलेलीच आहेत, घेतलेलीच आहेत. भागवत शिंदे व अनेक जणांनी हे, तसेच गजेंद्र आंबेकर यांनी मला देव माणसाची उपमा दिली, त्यांनाही मी खरोखर धन्यवाद देतो. पांडुरंग वाबळे यांनी देव माणसाची उपमा दिली, त्या शेतकऱ्यांचा राजा असं मला म्हटलं आहे. त्याचबरोबर गायक डांगे यांनी मला तब्येतीची काळजी घ्या म्हणून कळवलं आहे. मी खरोखर आपणा सर्वांचाच आभारी आहे. सर्वांनाच धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये प्रगती व्हावी, शेतकऱ्यांची प्रगती व्हावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.